300 कोटीसाठी स्टॅम्प ड्युटी ही साधारणतः 25 कोटींची येते. ती स्टॅम्प ड्युटी भरली 500 रुपये. हा दुसरा गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. म्हणजे एकूणच काय, कमी किमतीत जमीन लाटणे आणि त्याची स्टॅम्प ड्युटी न भरणे असे 2 गुन्हे या प्रकरणामध्ये आहेत. आता समजा हा व्यवहार बेकायदेशीर आहे, म्हणजे 1800 कोटींची जमीन 300 कोटीत लाटली, काहीतरी घोळ केला, असं जर आहे तर होईल काय बरं? हा व्यवहार बेकायदेशीर आहे असं सिद्ध झाल्यास फक्त 7/12 इतर हक्कांमध्ये बेकायदेशीर व्यवहार एवढी नोंद घेतल्या जाईल. या प्रकरणाचं पुढे काही होणार नाही. 2 गोष्टी तुम्ही महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की एक, हा खटला कोणत्या प्रकारचा आहे, तर हा दिवाणी खटला आहे, फौजदारी नाही आहे. आतापर्यंत जरी समोर जे दिसतंय हा दिवाणी खटला आहे, फौजदारी खटला नाहीये. समजा जर एखादी जमीन बळकावली असती तर गोष्ट वेगळी आहे, परंतु ते लोक तिथे आले होते, त्यांनी रजिस्ट्री करून दिलेली आहे.